नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांच्या किरडू या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे चोर. अनेक प्रश्नांची आपल्याकडे उत्तरं असतातच असं नाही. हे असं का असं नाही सांगू शकत. माझंही तेच झालंय. गेले 4 महिने एक प्रश्न माझा पाठलाग करतोय. असा कुठे थोडा निवांतपणा मिळाला की समोर प्रश्न दत्त म्हणून हजर. मध्यरात्री अचानक जाग आली, प्रश्न समोर. PSI शेख माझे परिचित, एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर. तशी 4-2 वेळा अगदी सहज म्हणून गाठभेट झालेली, पण त्यांच्या दक्षतेच्या अनेक बातम्या वाचलेल्या, ऐकलेल्या. बाकी घेणं देणं नाही. त्यावेळी म्हणजे 4 महिन्यांपूर्वी दहिवडीला कॉलेजवर माझं व्याख्यान होतं 4 वाजता. मी 2 वाजताच दहिवडीत पोहोचलो. 2 तास स्टाफरूममध्ये किंवा प्राचार्यांच्या खोलीत बसणं शक्य नव्हतं. एकतर सभेच्या प्रमुख पाहुण्यांनी उशिरा यायचं असतं. प्रतीक्षा करायला जेवढा वेळ जास्त लागतो तेवढा तो पाहुणा मोठा. माझं तसं नाही आहे. पण आधी 2 तास जाऊन त्रास देणं ते योग्य नव्हतं. मला शेख साहेबांची आठवण आली. त्यांच्या ऑफिसवर गेलो. चहा झाला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी त्यांच्या कौटुंबिक विषयाकडे वळलो. चिरंजीव काय करतो या माझ्या प्रश्नानं ते गप्पच झाले. मला कसं तरी वाटलं, म्हणजे हा प्रश्न विचारायला नको होता, पण ते बोलते झाले. म्हणाले, शिंदे सर, तुमच्यापासून दडवून ठेवून काय मिळणार आहे? माझा मुलगा संदेश काहीही करत नाही. 12वीतून पुढे 5 प्रयत्नांनंतरही तो जाऊ शकलेला नाही आहे. मोबाईल शॉपी काढून दिली, 6 महिन्यात वाटोळं. शिक्षा केली, चिडलो, हातसुद्धा टाकला, उपयोग नाही. आता घरातनं बाहेर काढलाय. छोट्या मोठ्या चोऱ्या करतोय. 8-15 दिवसात एक तरी तक्रार असते. काय कमी होतं हो त्याला? खूप मोठं स्वप्न होतं. पदवीधर झाला की स्पर्धा परीक्षेला बसवायचा, किमान क्लास 2 तरी करायचा. पाण्यासारखा पैसा ओतणार होतो, पण स्वप्न पाण्यात गेलं बघा. त्यांना सल्ला देण्या इतपत माझ्याकडे अक्कल नव्हती. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला मी काय सल्ला देणार? पण बरोबर घेतलेल्या प्रश्नांनी मात्र माझी पाठ सोडली नव्हती. काय हे असं? अचानक फोन आला. आमच्या शहराच्या PSI सदामतेंचा फोन आला. म्हणाले, फ्री आहात का? येऊन जा. कशासाठी, विषय काय, काम काय, काही विचारलं नाही मी. काहीतरी महत्त्वाचं असणार याची खात्री होती. मी गेलो. शिंदे सर, आपण लिहिता. झुंबर, मी दर रविवारी वाचतो. अनेक प्रश्नांवर तुम्ही लिहिलंय. आज मी तुम्हाला विषय देणार आहे. असं म्हणत त्याने पोलिसाला सांगितलं, जा आरोपीला घेऊन या. ते गेले. थोड्याच वेळात एका तरुणाला घेऊन आले. तरुण 20-25 वर्षांचा, म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या वयाचा असावा. गरीब वाटत होता. सदामते बोलायला लागले, हे बघा, या आरोपीला आम्ही रात्री पकडलाय. रात्रीची गस्त चालू होती. दीक्षितांच्या बंगल्याजवळ संशयास्पद हालचाल दिसली. हा लपण्याचा प्रयत्न करत होता, पण आम्ही याला घेरला, जाग्यावर पकडला. याच्याबरोबर लॅपटॉप होता. झडती घेतली. 25,000 रुपये खिशात होते. दीक्षितांच्या बंगल्याची पाहणी केली. बंगल्याच्या मागच्या बारीतून हा आत शिरलेला होता. त्यांनी चोरी केली होती. पाहणी केली, विचारपूस केली. लॅपटॉप आणि 25,000 रुपये याच्या पलीकडं त्यांचं काही गेलेलं नव्हतं. या अकबरने कपाट फोडलं. त्यात 30 तोळ्याचे दागिने होते. 1,70,000 रुपये होते. पण यांनी फक्त लॅपटॉप आणि 25,000च चोरले. मी त्याला वाचण्याचा प्रयत्न करत होतो. सदामते सांगत होते, आम्ही त्याला मुद्देमाला सकट पोलीस स्टेशनवर आणला. लय प्रश्न होते डोक्यात.
म्हणजे यांनी सगळे पैसे दागिने का नाही चोरले, फक्त 25,000 आणि लॅपटॉपच का उचलला? त्याला विचारलं पण तो बोलत नाही. त्याला दारडावलं, उत्तर देत नाही. मारण्यासाठी धावून गेलो, डोळे वालावले पण बोलला काय नाही. मला वाटतं ना, ही केस जरा वेगळीच आहे बरं का. विषय संवेदनशील आहे, म्हणून म्हणतो आपण ती हाताळा. मी सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. कांबळे सदामते गेले, आम्ही दोघंच राहिलो. मी त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार होतो. मी म्हणालो, हे बघ, मी काही पोलीस खात्यात नाही आहे, त्यामुळे घाबरण्याचं लपवण्याचं काहीच कारण नाही आहे. माझ्यापासून तुला भीती नाही आहे. झाली तर मदतच होणार आहे. बस 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 रे, बस इथे. मी त्याला शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितलं, तो बसला नाही. अरे, अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे का? हे बघ, मी तुला मदत करणार आहे, तुझा मित्र समज मला. बस बस. तो नाही बसला. मी नवीन प्रश्न विचारला, तुझं नाव? तो गप्प. हे बघ, तू मला सहकार्य करणार नसलास तर मी जातो. सदामते साहेब त्यांच्या पद्धतीनं केस दाखल करतील, केस कोर्टात जाईल, चोर म्हणून कायमचा शिक्का तुझ्या नावावर बसेल. हां? अकबर, तो पटकन बोलला. कुठे राहतोस? आता तो बोलता झाला. मौलाना मोहल्ला. बरं, वडील काय करतात? माझ्या या प्रश्नावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याला पुन्हा विश्वास दिला. आता तो मोकळा झाला. जवळच्या मित्राला सांगावं तसं सांगायला लागला. वडील नाही आहेत मला, लहानपणीच गेले. भाभामध्ये होते, संशोधक. विद्यार्थी दशेत असताना ते स्कॉलर होते, स्कॉलरशिपवर ते शिकले, संशोधक झाले. पुढे खूप पगार होता. कुठल्या तरी संशोधनात ते व्यग्र होते. त्यावेळी मी प्राथमिक शाळेतच होतो. बहीणसुद्धा प्राथमिक शाळेत माझ्या पुढे 2 वर्ष होती. आम्ही दोघेही वडिलांसारखे स्कॉलर होतो. वडिलांपेक्षा मोठं व्हायचं आमचं स्वप्नच होतं. वर्गात पहिला नंबर होता माझा, पैकीच्या पैकी मार्क. पण हे नियतीला मान्य नव्हतं. संशोधन करताना स्फोट झाला. पप्पा गेले. त्याचा हुंदका घशात अडकला. मी त्याला खुर्चीवर बसवला. टेबलावरच्या तांब्यातलं पाणी फुलपत्रात ओतलं, त्याला प्यायला दिलं. तो पुढे सांगायला लागला. ते गेल्यावर भाभामधनं काही पैसे मिळाले, त्या बळावर शिकत होतो. 10वी होताच नुकतंच मम्मीनी लग्न केलं. मी 12वी झालो, बोर्डात आलो. पुढे शिकायचं होतं पण मम्मीचा विरोध होता, कारण आता पैसे संपलेले होते. कमवा शिका योजनेतून, रयत शिक्षण संस्थेतून कसा तरी मी पदवीधर झालो. मग आता मला वडिलांपेक्षा मोठं होण्याचे वेध लागले. मग त्यासाठी मला स्पर्धा परीक्षेला बसायचं होतं, माझ्यातलं टॅलेंट दाखवायचं होतं. आणि स्पर्धा परीक्षा म्हटली की पुस्तकं हवी, लॅपटॉप हवा. कोण देणार मला? आणि मी मागणार तरी कोणाकडे ना? विचार 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 फक्त. आणि त्याच विचारातून मी चोरी केली. मला हवं तेच उचललं मी फक्त. त्याला हुंदकाच फुटला. मी सदामते साहेबांना आत बोलवून घेतलं, वस्तुस्थिती सांगितली, केस दाखल न करण्याचा आग्रह धरला. सदामते साहेबही देव माणूस भेटले. कायद्या पलीकडे जाऊन त्यांनी त्याला माफ तर केलंच, पण त्याच बैठकीत 50,000 रुपये गोळा केले. मीही माझ्या पद्धतीने त्याला मदत केली. हा विषय तिथे संपला. 2 वर्षांपूर्वी हे घडलं. गेल्याच महिन्यात अकबर माझ्याकडे पेढे घेऊन आला होता. अकबर आता जिल्हाधिकारी झालेला होता. पण त्याच्या या यशात माझ्याहून अधिक मोठा हिस्सा सदामते साहेबांचा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे सरांच्या किरडू या कथासंग्रहातली कथा चोर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा.
कथेचा हा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.